जुलैपर्यंत चांगला दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे। आजपासून परत एकदा पुढचा अंदाज देणार आहे। राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम बळीराजासाठी, मातीत घाम गाळणाऱ्या माझ्या शेतकरी बांधवांसाठी पुढील 72 तास अत्यंत संवेदनशील, महत्त्वाचे आणि अटीतटीचे ठरणार आहेत। जर तुम्ही पेरणी केली असेल किंवा करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि माहितीपूर्ण ठरणार आहे। आज आपण राज्याची अशी काही कुंडली मांडणार आहोत जी तुम्हाला येणाऱ्या संकटातून आधीच सावध करेल। शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याने म्हणजेच IMD ने आताच एक सर्वात मोठा इशारा दिलाय। महाराष्ट्रातील तब्बल 24 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट आहे। आणि दुसरीकडे आपल्या सगळ्यांचे लाडके प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी या 24 पैकी 12 जिल्ह्यांना थेट येलो अलर्ट देऊन शेतकऱ्यांना सावधान करण्याचे आदेश दिले आहेत। आता तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील, कुठे ढगफुटीसारखा धो पाऊस पडून शेत वाहून जाणार, कुठे तुरंत म्हणजेच अचानक काळे ढग येऊन तडाखा देणार, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वादळी वातावरणात माझ्या शेतकरी भावाने स्वतःच्या पिकांचा आणि गोठ्यातील जनावरांचा बचाव कसा करायचा। चला तर कुठलाही वेळ वाया न घालवता थेट या 12 जिल्ह्यांच्या परिस्थितीकडे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहूया। शेतकरी बांधवांनो, प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांच्या अंदाजानुसार मान्सून आता पूर्ण ताकदीने सक्रिय झालाय। पुढील 72 तास या 12 जिल्ह्यांसाठी कशा पद्धतीने असणार आहेत ते आता आपण अगदी सोप्या आणि सविस्तर भाषेत समजून घेणार आहोत। यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा येतो जळगाव जिल्हा। खानदेश जळगाव जिल्ह्यातील माझ्या कापूस आणि केळी उत्पादक शेतकरी बांधवांनो, पुढील 72 तास तुमच्यासाठी खूप मोठे आहेत। पुढील काही तासात अचानक आणि लगेच वेगवान वादळी पाऊस सुरू होईल। अनेक तालुक्यांमध्ये दुपारनंतर अचानक ढग गोळा होतील आणि विजांच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस कोसळेल। इथं धोका असा आहे की कमी वेळात खूप जास्त पाऊस पडणार आहे। यामुळे तापी नदीच्या काठच्या गावांमध्ये आणि सखल भागातील शेतांमध्ये अचानक पाणी साचून अगदी ढगफुटीसारखी परिस्थिती तयार होऊ शकते। जर तुमच्या शेतात पाणी साचण्याची शक्यता असेल तर आत्ताच पाणी बाहेर जाण्यासाठी चर खोदून ठेवा। घाईघाईने पेरणी करू नका, आधी जमीन पूर्ण ओलीव होऊ द्या। नंबर 2, धुळे जिल्हा। शेतकरी मित्रांनो, धुळे जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे हवामानात अचानक पलटी मारणार आहे। आकाश चांगलं निरभ्र असताना अवघ्या अर्ध्या ते 1 तासात काळेकुट्ट ढग दाटून येतील आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात होईल। यालाच तर आपण म्हणतो अचानक येणारा ढगफुटीसारखा पाऊस। या पावसासोबत वाऱ्याचा वेग खूप जास्त असणार आहे। वादळी वाऱ्यामुळे शेतातील शेड, झाडे किंवा विजांचे खांब पडण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे जेव्हा पाऊस आणि विजा सुरू होतील तेव्हा शेतात उघड्यावर उभे राहू नका। गोठ्यातील जनावरांना पक्क्या छताखाली बांधा। शेतकरी मित्रांनो, आता तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो नंदुरबार जिल्हा। नंदुरबारच्या डोंगराळ आणि आदिवासी भागातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी निसर्गाचा इशारा थोडा कडक आहे। डोंगराळ भाग असल्यामुळे नंदुरबारमध्ये काही विशिष्ट ठिकाणी स्थानिक पातळीवर ढगफुटीसारखा अतिशय जोरदार पाऊस कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे। या अशा पावसामुळे डोंगरावरून येणारे पाण्याचे मोठे लोंढे थेट शेतात घुसतात आणि शेतातील सुपीक माती खरडून घेऊन जातात। नदी आणि नाल्यांना अचानक पूर येऊ शकतो। त्यामुळे पुढील 72 तास रात्रीच्या वेळी शेतात पाणी राखायला जाणे किंवा नदीकाठच्या रस्त्यावरून प्रवास करणे पूर्णपणे टाळा। शेतकरी मित्रांनो, आता 4थ्या क्रमांकाचा जिल्हा येतो नाशिक जिल्हा। नाशिक जिल्हा आणि विशेषतः इथल्या घाट परिसरात पुढील 72 तासात संततधार पाऊस होणार आहे। काही काळ ढगफुटीसारखा मुसळधार पाऊस धुमाकूळ घालेल। नाशिकमधील द्राक्ष बागायतदार, भाजीपाला उत्पादक आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी खूप जास्त सावध राहण्याची गरज आहे। पिकांमध्ये जर पाणी साचून राहिले तर कडाक्याच्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजारात विक्रीसाठी आणलेला किंवा शेतात उघड्यावर असलेला माल त्वरित सुरक्षित ठिकाणी हलवा किंवा ताडपत्रीने घट्ट झाकून ठेवा, कारण पाऊस सांगून येणार नाही। शेतकरी मित्रांनो, आता 5व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो अहिल्यानगर जिल्हा।
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे ढगांच्या प्रचंड गडगडाटासह आणि विजांच्या चकमकाटासह तुरंत आणि तीव्र स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील. जिल्ह्याच्या उत्तर आणि दक्षिण भागात पावसाचे प्रमाण थोडे कमी जास्त असू शकते, पण काही भागांना जोरदार तडाखा बसेल. ज्या शेतकऱ्यांनी नुकतीच पेरणी उरकली असेल त्यांनी शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्या, कारण पाणी साचल्यास महागडे बियाणे जमिनीतच कुजून जाईल आणि दुबार पेरणीचे संकट ओढावेल. आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सतर्कतेचा शेतकऱ्यांना इशारा दिला आहे. विजांपासून स्वतःचे आणि पाळीव प्राण्यांचे रक्षण करा, असे आवाहन हवामान खात्याने आणि त्याचबरोबर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी शेतकरी वर्गासाठी दिलेला आहे. शेतकरी मित्रांनो, आता 6व्या क्रमांकाचा जिल्हा येतो बीड जिल्हा. मराठवाडा. बीड जिल्ह्यातील माझ्या लाडक्या शेतकरी बांधवांनो, बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता सर्वात मोठा पाऊस तुमच्याकडे पडणार आहे. हा पाऊस इतका वेगवान असेल की काही भागात ढगफुटी झाली की काय असा भास होईल. इथे आपली सर्वात मोठी चूक होते, ती म्हणजे आपण ओढे आणि नाले ओलांडताना घाई करतो. त्वरित येणाऱ्या या पावसामुळे कोरड्या नद्यांना आणि नाल्यांना अचानक मोठा पूर येऊ शकतो. ओढ्याला पाणी असताना गाडी किंवा ट्रॅक्टर घालण्याची चूक करू नका. लहान मुले किंवा जनावरांना पाणी वाढण्यापूर्वीच सुरक्षित ठिकाणी हलवा. शेतकरी मित्रांनो, 7व्या क्रमांकाचा जिल्हा येतो परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यात मान्सूनचे ढग खूप वेगाने सक्रिय होत आहेत. पुढील 72 तासांमध्ये वादळी वाऱ्यासह अचानक म्हणजेच तुरंत पाऊस हजेरी लावेल. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा सल्ला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. सध्या तरी शेतात कोणतीही महागडी फवारणी किंवा खते टाकण्याचे काम करू नका, कारण तुम्ही खतं टाकली किंवा फवारणी केली आणि वरून अचानक मुसळधार पाऊस आला तर तुमचे हजारो रुपयांचे औषध वाहून जाईल आणि तुमचे मोठे आर्थिक नुकसान होईल. हा पाऊस ओसरू द्या. शेतकरी मित्रांनो, आता 8व्या क्रमांकाचा जिल्हा येतो जालना जिल्हा. जालना जिल्ह्यातील मोसंबीच्या बागा आणि इतर कोरडवाहू पिकांसाठी हा पाऊस जरी अमृतासारखा असला तरी काही तालुक्यांमध्ये अतिमुसळधार पावसामुळे ढगफुटीसारखी गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे शेतजमीन खरडून जाण्याचा आणि शेताचे बांध फुटण्याचा धोका आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मुख्य बांध बंदिस्त करून घ्यावेत, जेणेकरून माती वाहून जाणार नाही. तसेच विजांचा कडकडाट सुरू असताना शेतातील मोठ्या झाडांचा आश्रय अजिबात घेऊ नका, कारण झाडांवर विजा पडण्याचे प्रमाण सर्वाधिक जास्त असते. शेतकरी मित्रांनो, आता 9व्या क्रमांकाचा जिल्हा येतो बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो, विदर्भाच्या या प्रवेशद्वारात मान्सूनचा जोर अत्यंत तीव्र राहण्याचा अंदाज आहे. येथे तुरंत पाऊस तर येईलच, पण त्याच सोबत विजांचा प्रचंड तांडव पाहायला मिळू शकतो. घाट रस्ते आणि सखल भागातून प्रवास करणे पूर्णपणे टाळा. विजा पडण्याच्या घटनांमुळे शेतात काम करणाऱ्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे हवामान खराब होताच शेतातील काम थांबवून एखाद्या पक्क्या इमारतीचा किंवा घराचा आश्रय घ्या. शेतकरी मित्रांनो, आता 10व्या क्रमांकाचा जिल्हा येतो अकोला जिल्हा. अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून असलेली उष्णता तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस, अशा वातावरणात आता काय होणार आहे हे पहा. या ठिकाणी अचानक ढगफुटी दृश्य, मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवली आहे. अचानक येणाऱ्या या पुरामुळे नदीकाठच्या पिकांचे अतोनात नुकसान होऊ शकते. जे शेतकरी नदी किंवा नाल्यांवरून मोटारी चालवतात किंवा ज्यांचे शेताचे पंप नदी पात्रात आहेत, त्यांनी ते पंप आताच सुरक्षित आणि उंचावर हलवून ठेवावेत, जेणेकरून विजेचे नुकसान टळेल. शेतकरी मित्रांनो, आता 11व्या क्रमांकाचा जिल्हा येतो अमरावती जिल्हा. अमरावती आणि मेळघाट परिसरातील शेतकरी मित्रांनो, पुढील 72 तास तुमच्यासाठी अत्यंत संवेदनशील आहेत. तुरंत येणारा पाऊस आणि ढगांच्या प्रचंड गडगडाटीमुळे तुमचे दैनंदिन जनजीवन विस्कळीत होऊ शकते. संत्रा बागायतदारांनी बागेत पाणी साचणार नाही याची योग्य व्यवस्था करावी. मेळघाटातील डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा किंवा अचानक डोंगरावरून पूर येण्याचा धोका असल्याने तिथल्या दुर्गम भागातील बांधवांनी विशेषतः दक्षता घ्यावी आणि नदी ओलांडणे टाळावे. शेतकरी मित्रांनो, आता 12व्या क्रमांकाचा जिल्हा येतो यवतमाळ जिल्हा. यवतमाळ या आपल्या पांढऱ्या सोन्याच्या म्हणजेच कापसाच्या जिल्ह्यात पुढील 72 तासात
मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. काही ठिकाणी स्थानिक ढगफुटीसारखा पाऊस जमिनीला पूर्णपणे ओलेचिंब करून टाकेल. ज्यांची पेरणी झाली आहे त्यांनी शेतात कोळपणी किंवा वखरणीची कामे काही दिवस पुढे ढकलावेत, कारण जमीन खूप ओली असेल. पाय घसरून अपघात होणार नाही किंवा बैल जखमी होणार नाही याची काळजी घ्या. शेतकरी मित्रांनो, प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी सांगितलेल्या 12 जिल्ह्यांबद्दल आपण बोललो, पण हवामान खात्याने राज्यातील एकूण 24 जिल्ह्यांवर लक्ष ठेवायला सांगितलंय. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती असेल तेही आपण एका मिनिटात समजून घेऊया. कोकणची पट्टी, यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. कोकणात अरबी समुद्राकडून येणारे वारे एवढे जोरात आहेत की तिथे पुढील 72 तास अक्षरशः आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडू शकतो. समुद्र खवळलेला असेल. त्याचबरोबर कोळी बांधवांनी आणि किनारपट्टीच्या शेतकऱ्यांनी समुद्राच्या बाजूला फिरू नये असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सखल भागात पाणी भरणार म्हणजे भरणारच आणि धुवाधार पाऊस या ठिकाणी होणार. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र, यामध्ये पुणे, सातारा आणि कोल्हापूर. शेतकरी मित्रांनो, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर धो धो पाऊस कोसळणार आहे. जर तुम्ही या भागात राहत असाल किंवा घाटातून प्रवास करणार असाल तर पुढील 3 दिवस बेत रद्द करा. इथे डोंगरावरून दगड किंवा दरडी कोसळण्याचा खूप मोठा धोका वर्तवण्यात आलेला आहे. मराठवाडा आणि विदर्भाचे इतर जिल्हे, यामध्ये नांदेड, लातूर, धाराशिव, नागपूर, वर्धा आणि गडचिरोली. तुमच्याकडे सर्वात वेगळी परिस्थिती असेल. दुपारनंतर कडक ऊन पडेल आणि दुपारी 3-4च्या नंतर अचानक काळे ढग येऊन तुरंत पाऊस सुरू होईल. हा पाऊस सर्वदूर नसतो. तुमच्या गावात धो धो पडेल आणि शेजारचं गाव कोरडं असेल. अशा प्रकारचा हा पाऊस पडणार आहे. तिथे एकाच तासात ओढे नाले भरून वाहतील एवढी ताकद या पावसात असणार आहे. त्यामुळे कोणीही गाफील राहू नका. विशेषतः शेतकरी मित्रांनो, निसर्गापुढे कोणाचे काही चालत नाही हे मात्र खरं आहे. पण जर आपण स्वतः सावध राहिलो तर मोठे नुकसान नक्कीच टाळू शकतो. या पुढील 72 तासात स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी या 4 गोष्टी मनात पक्क्या करून ठेवा. नंबर 1, पेरणीची घाई करू नका. जर तुमच्या भागात 100 मिलीमीटर इतका पाऊस झाला असेल, 3 ते 4 बोटं खोलवर मातीत रुतत असतील तर पेरणी करण्यात हरकत नाही. काही शेतकरी बांधवांनी ज्या ठिकाणी 100 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे त्या ठिकाणी पेरण्या उरकून घेतल्या आहेत. शेतकरी मित्रांनो, नंबर 2, विजांपासून जीव वाचवा. पाऊस सुरू झाला की आपण अनेकदा झाडाखाली उभे राहतो किंवा सर्वात मोठी चूक आहे ती म्हणजे विजांचा कडकडाट सुरू असताना कधीही झाडाचा आश्रय घेतो, विजांच्या खांबाजवळ थांबतो, मोबाईल फोन खिशात ठेवतो किंवा मोबाईलवरती बोलत राहतो. पक्क्या घराचा आश्रय घेत नाही आणि त्यामुळेच विजा पडण्याचा धोका 99% वाढतो. त्यामुळे पक्क्या घराचा आश्रय घ्या आणि सुरक्षित ठिकाणी पळा. नंबर 3, शेतीचे कामे थांबवा. पुढील 3 दिवस रासायनिक खते टाकणे, कीटकनाशकांची फवारणी करणे पूर्णपणे बंद करा. नाही तर तुम्ही आज फवारणी कराल आणि रात्री अचानक येणाऱ्या तुरंत पावसात तुमचे हजारो रुपये वाहून जातील. नंबर 4, मुक्या जनावरांचा सांभाळ करा. पुराचे पाणी वाढण्यापूर्वीच आपल्या गायी, म्हशी आणि बैलांना उंचावर आणि सुरक्षित गोट्यात हलवा. विजांच्या धाकाने जनावरे बिथरतात, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष असू द्या. तर शेतकरी मित्रांनो, हा होता पुढील 72 तासांचा संपूर्ण सविस्तर आणि अगदी सोप्या भाषेतील हवामान अंदाज. निसर्गाची साथ आता आपल्या बळीराजाला नक्कीच मिळणार आहे. फक्त आपण थोडे काळजी आणि सतर्कता बाळगणे आता गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून आणि कोणत्या गावातून पाहत आहात आणि तुमच्या गावात सध्या पाऊस कसा आहे? खाली कमेंट करून नक्कीच सांगा, जेणेकरून इतर शेतकरी बांधवांनाही तुमच्या गावची परिस्थिती आताच आणि अप टू डेट समजून जाईल. जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न आणि आपली माहिती मोलाची वाटली असेल तर आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा. सावध रहा, सतर्क रहा आणि असेच वेळेवरती हवामान अपडेट पाहत राहा. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.